मराठा समाजाला आरक्षण देणारा शासन निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते। या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी महायुती सरकारनं कायमच घेतली असल्याचं ते म्हणाले। सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची महायुती सरकारची भूमिका आहे असं ते पुढे म्हणाले। महायुती सरकारने जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस मराठा समाजाने आंदोलन केलं, मनोज जरांगे पाटील यांनी त्याही वेळेस जे काय केलं ते नियमानुसार केलं, कायद्याच्या चौकटीत बसवून केलं। ओबीसी समाज इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही भूमिका कालही आमची होती, आजही आणि उद्याही आहे। त्यामुळे मराठा समाजाला आता जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही जी.आर. काढलेला आहे हा जी.आर. कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि या जी.आर.मुळे ओबीसी समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही, त्याचा धक्का लागत नाही। ही भूमिका आजही आमच्या सरकारची आहे। सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे। उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतल्याबद्दल शिंदे यांनी सी.पी. राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं। या पदाची शान ते वाढवतील आणि देशाच्या विकासासाठी त्यांचा अनुभव मोलाचा ठरेल। रालोआचे सर्व नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते असं त्यांनी सांगितलं। आजचा कार्यक्रम संविधानिक होता, त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आवश्यक होतं। मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून संविधानाप्रती त्यांना किती आदर आहे हे त्यांनी दाखवून दिलं असल्याची टीका शिंदे यांनी यावेळी केली। नेपाळच्या स्थितीच्या संदर्भात विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली। आपल्या मनातले भाव काही लोक व्यक्त करत असून देशाची लोकशाही मजबूत आहे असं शिंदे म्हणाले। मुंबईतल्या शिवडी